नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कोणत्याही परिस्थितीत भाजपनं माढा जिंकण्याचा चंग बांधला आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अकलूजमध्ये सभा घेणार आहेत. विजयसिंग मोहिते पाटील अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची देखील उत्सुकता सर्वांना लागली आहे. कोल्हापुरातल्या इचलकरंजीत पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढवला. मोदी आणि शहा देशाला लागलेले कलंक असल्याचा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय. देशातील सरकार हिटलरच्या मार्गावर चालल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुपारी घेण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं, हे आव्हान दिलंय भाजप नेते गिरीश महाजनांनी. न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत त्यांनी हा टोला लगावलाय. तर तिकडे पुण्यामध्ये काँग्रेसनं त्यांचा जाहीरनामा खऱ्याखुऱ्या चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित केला. यावेळी मोदींनी 12 तास चौकीदाराची ड्युटी करून दाखवावी असं आव्हान दिलंय. रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसेंनी प्रचार सभा घेतली. यावेळी खडसेंनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. विरोधकांना वाटत होतं मी दवाखान्यातून परत येणारच नाही, मात्र मी त्यांना पुढे पाठवीन आणि मगच जाईन, असा इशारा खडसेंनी यावेळी दिलाय. उस्मानाबादमधील युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उस्मानाबादचे खासदार आणि नाराज रवींद्र गायकवाडांनी त्यांच्या विरोधात शिवीगाळ करून बदनामी केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झालाय. शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या प्रचारासाठी सातारा शहरातून पदयात्रा काढली. या पदयात्रेत शिवेंद्रराजे समर्थकांमधील मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. उदयनराजे भोसले दुखापतीमुळे या पदयात्रेत उपस्थित नव्हते. साताऱ्यातून शैलेंद्र वीर हे उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. ते दिल्लीच्या राजकारणात नावलौकिक मिळालेल्या किसन वीर यांचे नातू आहेत. ते साताऱ्यातील वाईमध्ये भाजीपाला बाजारात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करतायत. सुप्रिया सुळे यांना प्रचारादरम्यान बांगड्यांचा स्टॉल पाहून बांगड्या भरण्याचा मोह आवरला नाही. बारामती मतदारसंघातील शेळगाव इथे त्यांचा दौरा होता आणि तिथल्या पदयात्रेत बांगड्यांचा स्टॉल दिसला. त्यावेळी सुळे यांनी तिथे बसून बांगड्या भरल्या. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी शिवसेना उमेदवार गजानन कीर्तीकर यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केला. गेल्या 5 वर्षात कीर्तीकरांनी कोणतंच विकास कामं न केल्यानं सेनेचा मतदार माझ्याकडेच वळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. धनगर मराठा मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून जनतेला झुलवत ठेवायचं आणि घेतलेले निर्णय कोर्टात टिकणार नाहीत, अशी भूमिका या सरकारनं घेतल्याचा आरोप शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लगावला आहे. भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. कशेळी गावातून सुरू झालेल्या रॅलीचा कोनगाव इथे समारोप झाला. मावळचे राष्ट्रवादी उमेदवार पार्थ पवार उरण परिसरातून जात असताना ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात जखमी झालेला तरुण रस्त्यावर पडला होता. या तरुणाला पाहिल्यानंतर पार्थ पवार यांनी या तरुणाला वैद्यकीय मदत मिळवून दिली. तसंच ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यातही दिलं. खेड बाळवणीच्या सभेत प्रशांत परिचारक यांनी आपली राजकीय दिशा सांगून टाकली आहे. संजय मामा दोस्त असले तरी आमची लाईन निंबाळकर फडणवीस मोदी अशी पकडण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर लोकशाही आहे, त्यामुळे ज्याला जिकडे जायचं त्याने तिथे जावं, असंही परिचारक म्हणाले. धुळे लोकसभा मतदारसंघात प्रचाराला जात असताना भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी माणुसकीचं दर्शन घडवत अपघातग्रस्तांना मदत केली आहे. प्रचारासाठी देवळालीकडे जात असताना रस्त्यात एक एसटी बस उलटली होती. भामरेंनी जखमींना रुग्णालयात दाखल करून मदत केली. वाशिममधील रिसोड तालुक्यातील करंजी गरड इथे भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. प्रशासनानं सुरू केलेली टँकर सेवाही पाण्याअभावी बंद झाली आहे. या पाणी टंचाईवर लवकरात लवकर उपाय न शोधल्यास गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचं लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर विविध संघटनांच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं. जेजुरी गडावर देवदर्शनासाठी आलेल्या भाविक भक्त पुजारी सेवक वर्ग यांना मतदान करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. मतदार जागर जनमंचातर्फे कोलाड इथे रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना आपली भूमिका मांडण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी उपस्थित होत्या.
पुण्यातील टिळक रोडवर एका तरुणावर अज्ञात व्यक्तीनं ऍसिड हल्ला केला। त्यानंतर त्यानं गोळीबारही केलाय। नंतर त्यानं स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्या केली। यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय। सिद्धराम कलशेट्टी असं मृत आरोपीचं नाव असून तो अक्कलकोटहून आला होता। मात्र हा हल्ला नेमका कशासाठी आणि का करण्यात आला होता याचा तपास सध्या पोलीस करतायत। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा इथल्या इन्फंट जीसस सोसायटीतील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आली होती। आता आणखी 4 मुलींवर अत्याचार झाल्याची बाब देखील पुढे आली आहे। या प्रकरणी राजुरा पोलिसांनी छबन पचारे याला अटक केली आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील अॅमेझॉन कंपनीच्या गोडाऊनला आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालंय। मालेगावमध्ये सायने औद्योगिक वसाहत क्षेत्रातील एका सूत कारखान्याला भीषण आग लागली। आगीमध्ये कारखान्याच्या कापसाच्या गाठींसह सर्व यंत्रसामुग्री जळून खाक झाली आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं तर आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। लाखेनाड इथे घराला भीषण आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र या घराजवळ असलेल्या गोठ्याला देखील ही आग लागल्यामुळे यामध्ये 3 गायी, 10 शेळ्या आणि काही कोंबड्यांचा देखील मृत्यू झालाय। राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडलाय। तिकडे नांदेडमध्ये देखील जोरदार पाऊस झाला। यामुळे उष्म्यापासून मोठी सुटका झाली आहे। मात्र अनेक पिकांना याचा मोठा फटका बसू शकतो। अकोल्यामध्ये बार्शी टाकळी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गारपीट झाली आहे। या ठिकाणी आसरा माता यात्रा उत्सव सध्या सुरू झाला असून या यात्रेमध्ये बरीच धावपळ झाली। काही भागात गारपीटीसह झालेल्या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं देखील कोसळली आहेत। यवतमाळमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय तर काल झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। विदर्भामध्ये मंगळवारी गारपिटीसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता आणि तो अंदाज अचूक ठरला। अमरावती जिल्ह्यात दुपारी ठिकठिकाणी पाऊस पडला तर सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ वातावरण होतं। मात्र दुपारी विजेच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस झालाय। जळगाव जिल्ह्याच्या चोपड्यामध्येही गारपीट झाली आहे। निसर्गाच्या या क्रूर चेष्टेमुळे केळी, गहू, बाजरी, हरभऱ्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालना इथे एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असताना अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून उकाड्याचा त्रास सहन करणाऱ्या जालनेकरांना या अवकाळी पावसानं दिलासा दिलाय। उस्मानाबाद, उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। या गारपिटीमुळे आंबा, डाळिंब, पपई पिकांचं प्रचंड नुकसान झाले। त्यामुळे शेतकऱ्याच्या हाताशी आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालाय। तर तिकडे अकोल्यातही काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली। 42 ते 44 अंशांपर्यंत तापमान गेलं असतानाच पाऊस पडल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला। तर पातूर तालुक्यातील पळसखेड इथे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय। जलसंधारणाच्या चळवळीला महाराष्ट्रात चांगलाच बळ मिळू लागले। नाशिक जिल्ह्यातल्या घोरवड या गावानं वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलाय। गावात सध्या पहिल्या टप्प्याची कामं जोरात सुरू आहेत। सध्या खड्डे खणण्याच्या कामात गावकऱ्यांनी मोठ्या हिरिरीनं भाग घ्यायला सुरुवात केली आहे।